नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. तर आम्ही आज प्लॅन केलेला आहे सासगावच्या जत्रेला जाण्याचा. सासगावची जत्रा तुम्हाला माहितीच असेल कुठे भरते ती. तर ती भरते खोपोली या शहराच्या बाजूलाच, विठ्ठल मंदिराच्या इथे. तर आम्ही आता निघालेलोच आहोत आणि आता येऊन पोचलेलो आहोत खोपोली या शहरामध्ये. इथे तुम्ही पाहू शकतात, आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन पोचलेलो आहोत. इथे खूप ट्रॅफिक असते, तरी आज आम्हाला नशीब इथे ट्रॅफिक लागलेली नाही आहे. याच चौकाच्या ठिकाणी तुम्ही शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी येऊन बघू शकता, खूप सारी गर्दी असते आणि इथे खूप सारे चांगले कार्यक्रमही राबवले जातात. तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत सासगावच्या जत्रेच्या ठिकाणी आणि पार्किंगसाठी जागा शोधत आहोत. माझ्या भावाला थोडं खोपोलीमध्ये काम होतं, त्यामुळे तो आम्हाला इथे सोडून परत जाणार होता. तर आता त्यांनी आम्हाला इथे सोडलेलं आहे आणि आम्ही आता उतरून जत्रेच्या ठिकाणी चालत जाणार आहोत. खूप गर्दी आहे, खूप गाड्यांची वर्दळ इथे चालू आहे. तर आम्ही आता मंदिरात जाऊन आलेलो आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता जत्रेच्या ठिकाणी आम्ही वेगवेगळी शॉपिंग करत, प्रत्येक ठिकाणं बघत की इथे काय घेण्यासारख्या वस्तू असतील ते बघत जात आहोत पुढे. तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता फिश मार्केट. जे फिश लवर आहे त्यांच्यासाठी इथे खूप उत्तम अशी सुकी मच्छी घेण्यासाठी चांगला पर्याय आहे. तर आता आम्ही गेलेलो आहोत आकाश पाळण्याच्या इथे. या आकाश पाळण्याकडे बघूनच मला खूप भीती वाटत होती, त्याच्यामुळे मी बसण्याची डेअरिंग इथे केलेली नाही आहे. आम्ही दुसऱ्या पाळण्यात बसायला आलेलो आहोत. आता तुम्ही बघू शकता, मी माझ्या फॅमिलीसोबत या पाळण्यात खूप एन्जॉय केलेला आहे. सुरुवातीला खूप भीती वाटत होती या पाळण्यात बसण्यासाठी, पण वरती गेल्यानंतर इथे काही जाणवत नव्हतं. नुसतं गोल गोल तो पाळणा फिरत होता आणि सारे दृश्य इथे पाहायला मिळत होते. तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. खूप रात्र झालेली आहे. इथे जत्रा खूप लवकर संपते. 11 वाजता सगळ्यांनी जत्रा बंद केलेली होती. तर आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.